व पूर्ण ती छान दिसते. मी नाही सांगू शकते तुम्हाला, तुम्ही जर फक्त व्हिडिओमध्ये बघता पण रिअलमध्ये गेलं ना पण तेवढंच मेहनत लागते वरती जायला. शेवटी वरती आलेलं माझं वरती आलेलं झालेलं आहे. आणि हे बघा त्यानंतर खरं तर मला समजत नव्हतं की मी काय बोलू, त्यामुळे मी काय पण बोलत होते येड्यावानी. इथून वरती गेल्यानंतर आम्हाला लागलं पद्मावती देवीचं मंदिर आणि एक शंकराचं मंदिर. आम्ही दोन्ही देवळांमध्ये दर्शन घेतलं, पाया वगैरे पडलं. त्यानंतर आम्ही थोडंसं म्हणलं वारं खावं आणि थोडंसं ऑक्सिजन पण नॅचरल ऑक्सिजन खावं केला. तिथून रिटर्न आलो. उतारात असलं तर डेंजर होतं ना, तिथूनच म्हणजे पाय करायला लागले. त्याच्यानंतर बाले किल्ला केला. मग त्याच्यानंतर तिथं बाललं पिल्लं आणि मग इकडे बाले किल्ल्याला जाऊन मग तिथे थोडे फोटो वगैरे काढून इथं आम्ही थांबलो, जरा विश्रांती घेतली आणि मग रिटर्न म्हटलं जाऊया डायरेक्ट आता घरीच. आणि जाताना मी काही व्हिडिओ वगैरे नाही काढले, कारण जाताना मी फक्त 10% मी चपलेने म्हणजे शूजनं आले आणि बाकीचे मी चक्क बिना चपल्याचे बाकीचा गड उतरलाय मी. ओ माय गॉश, यू कॅन इमॅजिन. मी गड उतरताना शूज काढले, कारण त्या शूजने मला चालताच येत नव्हतं आणि म्हणजे पाय घसरायचा म्हणजे अशा गोष्टी होत्या. ते म्हटलं जाऊन दे, शूजच घेतले हातात आणि चालायला लागले. काय व्हायचं ते होऊ दे म्हटलं, गड तर उतरायला लागणारच आहे. ही व्हिडिओ आहे ती आहे एकदम सनराईजची आहे. ही तर माझी फेवरेट व्हिडिओ झाली, एकदम फेवरेट म्हणजे काय बोलू मी. आणि मग नंतर रिटर्न येताना मी तर बिना चपल्याचेच आले आणि मग त्याच्यानंतर 10% राहिलं होतं जेव्हा गड उतरायचा. त्यावेळेस लागला पाऊस, मग काय आम्ही थोडंसं भिजलो आणि मग नंतर घरी गेलो.